Hello everyone, welcome to my YouTube channel. सो प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण C++ सिरीजवरती डिस्कशन केलं होतं. क्लास अँड ऑब्जेक्ट या दोन कॉन्सेप्ट आपण बघितलेल्या होत्या. सो क्लास अँड ऑब्जेक्टचा पहिला पार्ट आपण कव्हर केला होता. या लेक्चरमध्ये आपण दुसरा पार्ट कव्हर करणार आहोत. सो क्लास आणि ऑब्जेक्ट ही जी डिस्क्रिप्टिव्ह पार्ट आहे, डिस्क्रिप्टिव्ह पार्ट आपण यामध्ये प्रिव्हियस लेक्चरमध्ये कव्हर केला होता की क्लास काय असतं आणि ऑब्जेक्ट काय असतं. सो फर्स्ट ऑफ ऑल क्लास ही जी कॉन्सेप्ट आहे, क्लास आपण कधी वापरतो? ज्यावेळी मला डेटा प्रोसेस करायचा असतो त्यावेळी मी क्लास वापरतो. आणि प्रोसेस झालेला डेटा जर मला यूज करायचा असेल तर मी ऑब्जेक्ट नावाची इथे कॉन्सेप्ट वापरतोय. ठीक आहे. तर आता क्लास आणि ऑब्जेक्ट याचं आपण पहिलं प्रॅक्टिकल बघणार आहोत. तर क्लास आणि ऑब्जेक्ट, क्लास अँड ऑब्जेक्ट, क्लास अँड ऑब्जेक्ट. आता हे जर मला दोन गोष्टी प्रॅक्टिकली वापरायच्या असतील तर जनरली याचे दोन फॉर्म्स आहेत. त्याला आपण जनरल फॉर्म असं म्हणतो. किंवा क्लासचं प्रॅक्टिकल जर मला करायचं असेल, ऑब्जेक्टचं प्रॅक्टिकल करायचं असेल तर याचे दोन पद्धती आहेत. दोन पद्धतीने याचे प्रोग्राम केले जातात. तर यालाच आपण क्लास जनरल फॉर्म असं म्हणतो. जनरल फॉर्म असं म्हणतो. ठीक आहे. तर आता याच्या टोटल दोन मेथड आहेत क्लास जनरल फॉर्मच्या. पहिली मेथड आहे इनसाइड मेथड, दुसरी मेथड आहे आउटसाइड मेथड. ओके. सो पहिली जी मेथड आहे प्रॅक्टिकल करण्याची, पहिली पद्धत जी आहे त्याला आपण क्लास इनसाइड मेथड असं म्हणतोय. क्लास इनसाइड मेथड. ओके. नाव सेकंड वन क्लास आउटसाइड मेथड. क्लास आउटसाइड मेथड. तर अशा पद्धतीने दोन प्रकारे आपण प्रोग्राम करू शकतो. तर सर्वात पहिल्यांदा बघूया की क्लास इनसाइड मेथड काय काम करते. क्लास इनसाइड मेथड कशा पद्धतीने वर्क करते. तर क्लास इनसाइड मेथडमध्ये कसं असतं की डेटा जो मला प्रोसेस करायचा आहे तो सर्व आणि सर्व क्लासच्या आतमध्ये होणार. ही जी प्रोसेस आहे सर्व क्लासच्या आतमध्ये होणार, क्लासच्या बॉडीच्या आतमध्ये होणार. त्याला आपण क्लास इनसाइड मेथड असं म्हणतोय. तर क्लास इनसाइड मेथड म्हणजे क्लास हा ॲक्च्युली तीन घटकांनी बनलेला आहे. पहिलं म्हणजे तुमचं सर्वात पहिल्यांदा आपण डेटा मेंबर घेतो, त्यानंतर ॲक्सेस स्पेसिफायर घेतो, त्यानंतर मेंबर फंक्शन घेतो. या तीन गोष्टी क्लासच्या आतमध्ये प्रोसेस करायच्या, याला आपण काय म्हणतो? क्लास इनसाइड मेथड. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मला ॲडिशन ऑफ टू नंबरचा प्रोग्राम करायचा असेल तर सर्वच्या सर्व ॲक्टिव्हिटी मला क्लासच्या आतमध्ये परफॉर्म करावी लागेल. ठीक आहे. तर आता इथं सर्वात पहिल्यांदा लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की आता आपल्याला मेथड शिकायचे क्लास इनसाइड मेथड. कोणती मेथड शिकायचे? क्लास इनसाइड मेथड. तर क्लास इनसाइड मेथडमध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे की हाऊ टू इम्प्लिमेंट. सो पहिल्यांदा याचा सिंटॅक्स बघूया. सिंटॅक्स सिंटॅक्स असा आहे बघा. पहिल्यांदा क्लास नावाचा कीवर्ड लिहायचा आहे रेग्युलरली. त्यानंतर तुम्हाला तुमच्या क्लासचं नाव लिहायचं आहे. क्लासचं नाव लिहायचं आहे. देन क्लासचं नाव लिहिल्यानंतर याच्यामध्ये मला काय करायचं आहे? क्लासचं नाव लिहिल्यानंतर याच्यामध्ये मला बेसिकली पहिल्यांदा डेटा मेंबर, त्यानंतर ॲक्सेस स्पेसिफायर, त्यानंतर मेंबर फंक्शन. आता मेंबर फंक्शन इथे मला डिफाईन करायचं आहे. मेंबर फंक्शन मला इथे डिफाईन करायचं आहे. कोड. ठीक आहे. तर आता सर्वात पहिल्यांदा डेटा मेंबर म्हणजे काय समजून घेऊया की डेटा मेंबर म्हणजे मी प्रिव्हियस लेक्चरमध्ये सांगितलं होतं, जे आपण मेन फंक्शनमध्ये व्हेरिएबल वापरतो किंवा जनरली आपण व्हेरिएबल नावाचे कॉन्सेप्ट वापरतोय. हे व्हेरिएबल जर क्लासच्या आतमध्ये आले तर आपण याला डेटा मेंबर म्हणतोय. ठीक आहे. तर ॲक्सेस स्पेसिफायर म्हणजे काय? की ॲक्सेस स्पेसिफायर म्हणजे तीन प्रकारचे ॲक्सेस स्पेसिफायर असतात, यालाच आपण विजिबिलिटी मोड असं म्हणतो. मेंबर फंक्शन हे क्लासच्या आतमध्ये डिफाईन करण्याच्या प्रक्रियेला इनसाइड मेथड म्हटलं जातं. ठीक आहे. तर आता मेंबर फंक्शनला नाव आपण काही देऊ शकतो. मेंबर फंक्शन पहिल्यांदा रिटर्न टाईप लिहायचा असतो वॉइड, त्यानंतर तुम्ही मेंबरला फंक्शन नेम देऊ शकता. देन इथं मी सेमिकोलॉन दिलेला नाहीये बघा. कारण की इथे जेव्हा मी सेमिकोलॉन देतो त्यावेळी ते फंक्शन डिक्लेअर झालं, त्यावेळी ते आउटसाइड मेथडमध्ये गेलं. सध्या आपण कोणती मेथड शिकतो? इनसाइड मेथड. इनसाइड मेथडमध्ये इथं तुम्हाला सेमिकोलॉन द्यायचा नाहीये. मेंबर फंक्शन, ओपनिंग कर्ली ब्रॅकेट आणि तुमचा इथं कोड असणार आहे. आता ॲक्च्युली इथं कोड म्हणजे काय असणार आहे की राईट रीड प्रोसेस असेल, लॉजिक असेल, रिझल्ट असेल, हे सगळं आपण याच्यामध्ये घेतोय. ठीक आहे. तर बेसिकली जर याचं एक्झाम्पल घेतलं, एक्झाम्पल एक्झाम्पल जर बघितलं तर एक्झाम्पलमध्ये फॉर एक्झाम्पल क्लास स्टुडंट. ठीक आहे. आता स्टुडंट नावाने मी क्लास बनवलाय. तर आता याच्यामध्ये डेटा मेंबर जे आहे, डेटा मेंबर म्हणजे आपलं व्हेरिएबल. ठीक आहे. डेटा मेंबर म्हणजे काय असतं? व्हेरिएबल. इंटीजर रोल. ठीक आहे. एक व्हेरिएबल घेतलं,
त्यानंतर पब्लिक नावाने मी काय घेतलं इथं ऍक्सेस स्पेसिफायर घेतलेला आहे. आता पब्लिक नावाने ऍक्सेस स्पेसिफायर घेतल्यानंतर इथे मी एक मेंबर फंक्शन घेतोय वॉइड इन नावाने मेंबर फंक्शन घेतोय. ठीक आहे, इन नावाने. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण गेट नावाने घेतलं होतं. इथं कोणतंही नाव वापरा, इव्हन तुम्ही तुमचं नाव वापरलं तरी चालेल. पण इथे मेंबर फंक्शन कॉल करताना तुम्हाला काय करावं लागेल, हे मेंबर फंक्शन परत यूज करावं लागेल सेम नेमने. ओपनिंग कर्ली ब्रॅकेट घेतलं. देन आता याच्यामध्ये मी प्रोसेस करणार आहे सी आउट एंटर रोल नंबर, एंटर रोल नंबर. याला आपण राईट व्हेरिएबल असं म्हणतोय बघा. त्यानंतर सी इन, त्यानंतर सी आउट रोल. ठीक आहे, तर जी टोटल प्रोसेस आहे ती आता याच्यामध्ये मी कंप्लीट केलेली आहे. पहिल्यांदा व्हेरिएबल राईट केलं, त्यानंतर व्हेरिएबल रीड केलं, त्यानंतर व्हेरिएबल डिस्प्ले केलं. ठीक आहे, बेसिकली डेटा प्रोसेस करण्याचं माध्यम कोण आहे, मेंबर फंक्शन आहे. मेंबर फंक्शनमध्ये आपण डेटा प्रोसेस करतोय. सो पहिल्यांदा राईट व्हेरिएबल, रीड व्हेरिएबल अँड डिस्प्ले व्हेरिएबल. इथं मी व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे, याला आपण डेटा मेंबर असं म्हणतोय. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये सोप्या पद्धतीने प्रोग्राम आपण केलेला आहे. तर आता हे लक्षात कसं ठेवायचं आहे की ज्यावेळी मी हे सगळं प्रोसेस क्लासच्या आतमध्ये करतोय त्यावेळी याला आपण काय म्हणतोय, क्लास इनसाइड मेथड असं म्हणतोय. ठीक आहे, तर आता हा प्रोग्राम आहे असं केल्यानंतर तुम्हाला आउटपुट मिळणार नाहीये. का मिळणार नाही त्याचं कारण सांगतो, की तुम्ही फक्त क्लास बनवलेला आहे. ठीक आहे, तुम्ही फक्त क्लासमध्ये डेटा प्रोसेस केलेला आहे. हा डेटा तुम्हाला वापरावा लागेल, यूज करावा लागेल. आणि डेटा यूज करण्यासाठी आपल्याला माहीतच आहे की आपण ऑब्जेक्टची मदत घेत असतो. ऑब्जेक्ट काय करतं, टू ॲक्सेस क्लास डेटा. क्लासमधला डेटा जर मला ॲक्सेस करायचा असेल तर मी ऑब्जेक्टची मदत घेत असतो. तर ऑब्जेक्ट कसा बनवायचा, सिम्पली वॉइड मेनमध्ये आपण ऑब्जेक्ट बनवतो. ऑब्जेक्ट बनवतो. ऑब्जेक्ट कसा बनवतात, तर सर्वात पहिल्यांदा तुमच्या क्लासचं नाव लिहायचं असतं, त्यानंतर तुमच्या ऑब्जेक्टचं नाव लिहायचं असतं आणि शेवटी सेमिकोलन द्यायचा असतो. त्याचबरोबर आता इथे जर एक्झाम्पलसाठी बघितलं तर आता मला सांगा, एक्झाम्पलसाठी एक्झाम्पलसाठी बघितलं, हा झाला सिंटॅक्स ऑब्जेक्ट क्रिएट करण्याचा, जो मी प्रिव्हियस लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलेला आहे. ठीक आहे, आता इथे एक्झाम्पलमध्ये बघूया. एक्झाम्पल कोणता क्लास आहे, पहिल्यांदा घेतलं वर्ड मेन. अगेन याच्यामध्ये क्लास कोणता आहे, स्टुडंट क्लास आहे. स्टुडंट क्लास यस नावाचा ऑब्जेक्ट बनवला. देन आता हा मला ऑब्जेक्ट काय करायचा आहे, कॉल करायचा आहे. ऑब्जेक्ट कॉल कसा करतात, ऑब्जेक्ट नेम डॉट मेंबर फंक्शन नेम. पहिल्यांदा काय लिहावं लागतं, ऑब्जेक्ट नेम डॉट मेंबर फंक्शन नेम. इथे मला लिहावं लागेल, पहिल्यांदा तुमच्या ऑब्जेक्टचं नाव लिहायचं असतं आणि तुम्ही क्लासमध्ये कोणतं मेंबर फंक्शन बनवलेलं आहे त्याचं नाव लिहायचं असतं. इथं मी लिहिलं मेंबर फंक्शन नेम. ठीक आहे, मेंबर फंक्शन नेम, मेंबर फंक्शन नेम. ठीक आहे, आता ज्यावेळी तुम्ही मेंबर फंक्शन नेम ह्याला आपण, या लाईनला आपण फंक्शन कॉलिंग असं म्हणतो. या लाईनला काय म्हणतो, मेंबर फंक्शन कॉलिंग, मेंबर फंक्शन कॉलिंग. ठीक आहे, जोपर्यंत तुम्ही मेंबर फंक्शन कॉल करत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचं आउटपुट बघायला मिळणार नाही. ज्यावेळी तुम्ही तुमचं ऑब्जेक्ट बनवता त्यावेळी हे ऑब्जेक्ट काय करतं, क्लासमधला डेटा प्रोसेस करायला सुरुवात करतं. आणि ज्यावेळी तुम्ही ऑब्जेक्ट ॲक्च्युली मेंबर फंक्शन कॉल करता त्यावेळी तुम्हाला तुमचं आउटपुट बघायला मिळतं. ठीक आहे, तर ऑब्जेक्ट नेम डॉट डॉट ऑपरेटर वापरायचं आहे. ऑब्जेक्ट नेम डॉट तुमच्या मेंबर फंक्शनचं नाव आणि शेवटी सेमिकोलन द्यायचं आहे. तर आता एक्झाम्पलमध्ये बघूया. स्टुडंट येस, पहिल्यांदा ऑब्जेक्ट तयार केला, क्लास नेम, ऑब्जेक्ट नेम एंडिंग विथ सेमिकोलन. आता याच्यामध्ये मला काय करायचं आहे, ऑब्जेक्ट कॉल करायचं आहे, मेंबर फंक्शन कॉल करायचं आहे. ओके, तर आता मेंबर फंक्शन कॉल करण्याचा सिंटॅक्स काय आहे, फर्स्ट वन राईट ऑब्जेक्ट देन मेंबर फंक्शन नेम. आता इथे लिहिलं ऑब्जेक्ट नेम येस डॉट इन, इन नावाने मेंबर फंक्शन बनवलेलं आहे. शेवटी मी काय केलं, क्लोज केलेलं आहे. आता ज्यावेळी तुम्ही ही प्रोसेस करता मेन फंक्शनमध्ये त्याच वेळी तुमचा डेटा प्रोसेस होतो आणि तुम्हाला तुमचं आउटपुट बघायला मिळतं. तुम्ही जोपर्यंत ऑब्जेक्ट बनवत नाही आणि मेंबर फंक्शन कॉल करत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचं आउटपुट बघायला मिळणार नाहीये. फक्त क्लास बनवून उपयोग नाहीये. क्लास काय करणार आहे, डेटा प्रोसेस करणार आहे. बट हा प्रोसेस केलेला डेटा जर ॲक्सेस करायचा असेल तर मला ऑब्जेक्टची गरज लागणार आहे. ठीक आहे, तर ऑब्जेक्ट हा कुठे ॲक्सेस केला जातो, मेन फंक्शनमध्ये ॲक्सेस केला जातो. कशा पद्धतीने, तर सर्वात पहिल्यांदा ऑब्जेक्ट क्रिएट केला जातो आणि त्यानंतर ऑब्जेक्ट कॉल केला जातो, मेंबर फंक्शन कॉल केलं जातं. कशा पद्धतीने, क्लास नेम ऑब्जेक्ट नेम एंडिंग विथ सेमिकोलन, सेम ॲज हाऊ टू कॉल मेंबर फंक्शन. पहिल्यांदा ऑब्जेक्टचं नाव लिहायचं आहे, त्यानंतर डॉट ऑपरेटर वापरायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या मेंबरचं फंक्शनचं नाव लिहायचं आहे. इथं एकच काळजी घ्यायची आहे की तुम्ही मेंबर फंक्शनचं नाव वरती जे डिक्लेअर केलेलं आहे तेच मेंबर फंक्शनचं नाव तुम्हाला मेन्शन करणं गरजेचं आहे. इथं पण मी इन नावाचं मेंबर फंक्शन घेतलं आहे बघा. ठीक आहे, तर रिटर्न टाईप घ्यायची गरज नाही आहे, डायरेक्टली तुम्ही मेंबर फंक्शनचं नाव लिहू शकताय.
ओके. तर सर्वात पहिल्यांदा ही जी प्रोसेस आहे ही दोन भागांमध्ये डिवाइड झाले. पहिल्यांदा तुम्ही तुमचा क्लास बनवा, क्लासमध्ये डेटा प्रोसेस करा. त्यानंतर तुम्ही काय करा, तुमचा ऑब्जेक्ट बनवा आणि ऑब्जेक्ट बनवल्यानंतर तो ऑब्जेक्ट काय करा, कॉल करा. अशा पद्धतीने याची प्रोसेस आहे. 3च स्टेप आहेत. जनरली किती स्टेप आहेत? 3 स्टेप. स्टेप 1 काय करा, स्टेप 1 काय करा, सोप्या भाषेमध्ये क्रिएट क्लास. क्रिएट क्लास, क्लास तयार करा. स्टेप 2 काय आहे? स्टेप 2 काय आहे? डेटा प्रोसेस इन क्लास. डेटा प्रोसेस इन क्लास. क्लासमध्ये काय करा, डेटा प्रोसेस करा. ठीक आहे. स्टेप 3 काय आहे? स्टेप 3. स्टेप 3 मध्ये आपण काय केलं? क्रिएट ऑब्जेक्ट. क्रिएट ऑब्जेक्ट. ओके, क्रिएट ऑब्जेक्ट. स्टेप 4 काय आहे? स्टेप 4, चौथी स्टेप आपण बनवलेली आहे इथं. स्टेप 4 काय? कॉल मेंबर फंक्शन. कॉल मेंबर फंक्शन. या 4 स्टेप जरी आपण फॉलो केल्यात तर ऑटोमॅटिकली आपल्याला क्लास इनसाइडचा प्रोग्राम इझिली जमून जाईल. तर सर्वात पहिल्यांदा क्लास बनवायचा आहे. मी आता कोणत्या नावाने क्लास बनवलाय? स्टुडंट नावाने. डेटा प्रोसेस इन क्लास. डेटा प्रोसेस करणं म्हणजे मी इथं काय केलंय, रोल नावाचं व्हेरिएबल घेतलंय. इथे बघा, रोल नावाचं व्हेरिएबल घेतलंय. याला म्हणायचं डेटा प्रोसेस. या या स्टेपला काय म्हणायचं? डेटा प्रोसेस. तर पहिली स्टेप काय आहे? क्लास तयार करणं. स्टुडंट नावाचा क्लास तयार केला, त्यामध्ये डेटा प्रोसेस केला. त्यानंतर तिसरी स्टेप माझी आहे क्रिएट ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट तयार करावा लागतो, कारण की विदाऊट ऑब्जेक्ट तुम्ही क्लासमधला डेटा ऍक्सेस करू शकत नाही. तर इथे मी यस नावाने ऑब्जेक्ट बनवलाय. आणि कॉल मेंबर फंक्शन. कॉल मेंबर फंक्शनचा अर्थ, जे मी इन नावाने मेंबर फंक्शन बनवलेलं आहे क्लासमध्ये, ते मला काय करायचं आहे, जनरली कॉल करायचं आहे. सो या 4 स्टेप तुम्ही लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला प्रोग्रामसाठी खूप या उपयुक्त आहेत. ठीक आहे. तर सर्वात पहिल्यांदा मला क्लास बनवायचा आहे, क्लासमध्ये डेटा प्रोसेस करायचा आहे, त्यानंतर ऑब्जेक्ट तयार करायचा आहे आणि मेंबर फंक्शन कॉल करायचं आहे. लक्षात घ्या, या तिसरी आणि चौथी स्टेप जी आहे ही तुम्हाला मेन फंक्शनमध्ये करायची आहे. कुठे करायची आहे? मेन फंक्शनमध्ये. ठीक आहे. इथे मला ऑब्जेक्ट मी तयार केलाय. इथं काय केलंय? मी ऑब्जेक्ट तयार केलाय. क्रिएट ऑब्जेक्ट. क्रिएट ऑब्जेक्ट. आणि जी दुसरी स्टेप आहे, इथं मी काय केलेलं आहे, या स्टेपला काय केलंय? कॉलिंग मेंबर फंक्शन. कॉलिंग मेंबर फंक्शन. ठीक आहे. कॉलिंग मेंबर फंक्शन. ही प्रत्येक स्टेप समजून घेणं गरजेचं आहे, कारण की तुम्हाला एक प्रोग्राम यामधला समजला की तुम्ही एव्हरी प्रोग्राम, C++ मधला कोणताही प्रोग्राम तुम्ही इनसाइड मेथडने करू शकता. आजची आपली इनसाइड मेथड आहे. इनसाइड मेथड काय याला म्हणतोय, कारण की ऑल ओव्हर जे वर्क आहे ते आपण कशामध्ये केलेलं आहे? क्लासच्या आतमध्ये केलेलं आहे. त्यामुळे आपण याला इनसाइड मेथड असं म्हणतोय. सो आता याचं प्रोग्राम एक्झाम्पल लगेच बघूया. प्रोग्राम एक्झाम्पल बघूया. तर आता इथे मी टर्बो सी आपला रेग्युलरचा सेटअप ओपन करतोय C++ साठी. ठीक आहे. तर आता इथे सेटअप ओपन झालेला आहे. आता इथे मला प्रोग्राम करायचा आहे. सो सर्वात पहिल्यांदा माझ्या रेग्युलरच्या 2 हेडर फाईल्स घेतोय मी. हॅश इन्क्लूड iostream.h. iostream.h. त्यानंतर दुसरी हेडर फाईल घेतलेली आहे हॅश इन्क्लूड conio.h. conio.h. त्याच्यानंतर लिहिलं void main. याच्यामध्ये ओपनिंग करली ब्रॅकेट. आता याच्यामध्ये मला लिहायचं आहे, सॉरी, void main घेण्या अगोदर मला काय करावं लागेल? क्लास तयार करावा लागेल. आता जो आपला हा प्रोग्राम आहे, हा प्रोग्राम मी 4 स्टेपमध्ये डिवाइड केलेला आहे. पहिल्यांदा क्लास तयार करा, त्यानंतर क्लासमध्ये डेटा प्रोसेस करा, त्यानंतर ऑब्जेक्ट तयार करा आणि शेवटी काय करा? ऑब्जेक्ट फ्रॉम मेंबर फंक्शन कॉल करा. मगाशी ज्या मी 4 स्टेप सांगितलेल्या आहेत त्या 4 स्टेपच्या पद्धतीने आपल्याला जायचं आहे. ठीक आहे. तुम्ही हवं तर त्या मगाशी आपल्या नोटपॅडमध्ये मी ज्या 4 स्टेप लिहिल्या होत्या त्या तुम्ही नोटबुकमध्ये लिहून काढू शकता, जेणेकरून तुम्हाला परफेक्ट समजेल की प्रोग्रामचा फ्लो कसा आहे. सर्वात पहिल्यांदा क्लास तयार करायचा, त्यानंतर क्लासमध्ये डेटा प्रोसेस करायचा, त्यानंतर ऑब्जेक्ट तयार करायचा आणि शेवटी ऑब्जेक्ट कॉल करायचा. तर पहिल्यांदा मी क्लास बनवतोय बघा, क्लास स्टुडंट. ठीक आहे, क्लास स्टुडंट. आता इथे ऑब्जेक्ट मी तयार केलेला आहे. पहिली स्टेप माझी कंप्लीट झाली. टू क्रिएट क्लास. क्लास क्रिएट केलाय. देन क्लासमध्ये मला आता डेटा प्रोसेस करायचा आहे. सो इंट रोल पब्लिक. पब्लिक हा काय? ऍक्सेस स्पेसिफायर आहे. ठीक आहे. वॉइड इन नावाने मी काय बनवलं इथे? मेंबर फंक्शन बनवलेलं आहे. इन डेटा. ठीक आहे. इन डेटा नावाने मेंबर फंक्शन बनवलेलं आहे. सो आता इथे काय केलं मी? सी आउट एंटर रोल नंबर. एंटर रोल नंबर. युजरला विचारलं की तुम्ही तुमचा रोल नंबर एंटर करा. तो रोल नंबर मी रीड करून घेतला. ठीक आहे. व्हेरिएबल आपण जनरली रीड करतो, सी इन फंक्शन वापरतो. त्यानंतर तो काय केला? डिस्प्ले केला. फक्त मी काय केला? डिस्प्ले केला. रोल इक्वल टू रोल. ठीक आहे. आता इथे मी कर्ली ब्रॅकेट क्लोज केलं आणि नेहमीप्रमाणे क्लास क्लोज केला.
क्लास क्लोज केल्यानंतर आपल्याला विसरायचं नाहीये, इथे मला सेमिकोलॉन द्यायचा आहे क्लास क्लोज केल्यानंतर. ठीक आहे. तर इथे मी 2 स्टेप कंप्लीट केलेले आहेत बघा. पहिली स्टेप काय माझी, क्रिएट क्लास. दुसरी स्टेप आहे डेटा प्रोसेस. डेटा प्रोसेस पण मी केलेला आहे आणि मी क्लास सुद्धा इथे तयार केलेला आहे. आता मला तिसरी स्टेप करायची आहे, क्रिएट ऑब्जेक्ट अँड कॉल मेंबर फंक्शन. नाव हे जे तिसरी आणि चौथी स्टेप आहे ती आपण वॉइड मेन मध्ये करतो. सो आता इथे लिहिलंय मी वॉइड मेन. ठीक आहे, वॉइड मेन. क्लास नेम स्पेस ऑब्जेक्ट नेम एंडिंग विथ सेमिकोलॉन असा सिंटॅक्स आहे. पहिल्यांदा क्लासचं नाव लिहिलं, स्टुडंट स्पेस यस. यस नावाने मी इथं ऑब्जेक्ट बनवलाय. जनरली आपण क्लिअर स्क्रीन घेतो, प्रिव्हियस आउटपुट दिसू नये म्हणून. आता 3 स्टेप कंप्लीट झालेत बघा. पहिली स्टेप कोणती, क्लास तयार करण्याची. दुसरी स्टेप डेटा प्रोसेस, ते पण कंप्लीट झाले. तिसरी स्टेप पण आपली कंप्लीट झालेली आहे. आपण ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. हाऊ टू क्रिएट ऑब्जेक्ट, क्लास नेम ऑब्जेक्ट नेम एंडिंग विथ सेमिकोलॉन. आता मला मेंबर फंक्शन कॉल करायचं आहे. सो सिम्पली यस डॉट. आता येस डॉट मला काय करायचं आहे, ऑब्जेक्ट नेम डॉट ऑपरेटर वापरायचं आहे, डॉट मेंबर फंक्शन नेम. सो व्हॉट इज मेंबर फंक्शन नेम, इन डेटा. इन डेटा इज द मेंबर फंक्शन नेम. देन गेट सी एच. गेट सी एच क्लोजिंग. आता इथे बघा, इथे लाईनचं हवं तर मी कमेंट आउट करून तुम्हाला मिनिंग लिहितो. या लाईनला मी काय केलेलं आहे, क्रिएट ऑब्जेक्ट. काय केलेलं आहे, क्रिएट ऑब्जेक्ट. म्हणजे तुम्हाला परफेक्ट समजेल की प्रोग्राममध्ये ऍक्च्युली काय केलेलं आहे, काय आपण वापरलेलं आहे. इथं काय केलंय सांगा, इथे आपण कॉलिंग मेंबर फंक्शन. त्यानंतर या लाईनला काय केलंय, डेटा प्रोसेस केलेला आहे. ठीक आहे, डेटा प्रोसेस केलेला आहे. या लाईनला काय केलंय, क्लास क्रिएशन केलेलं आहे, क्रिएट क्लास. ठीक आहे, क्रिएट क्लास. हे फक्त कमेंट जे आहेत त्या प्रोग्राममध्ये, प्रोग्राम कंपाईल होताना या ऍक्सेप्ट केल्या जात नाहीत, कारण की कमेंट हा जो सेक्शन असतो तो फक्त आपल्याला समजण्यासाठी असतो. ठीक आहे. तर आता प्रोग्राम रन कंपाईल करून बघूया. एरर 0 आहे. ठीक आहे. आता प्रोग्राम रन करूया. कंट्रोल F9 दाबलं, रोल नंबर टाकला 123. देन काय सांगते बघा, रोल इक्वल टू 123. प्रॉपर वेने प्रोग्राम रन झालेला आहे. सो आता या 4 स्टेप वापरून आपल्याला प्रोग्राम करायचा आहे. कोणताही प्रोग्राम तुम्ही करू शकता. एव्हरी प्रोग्राम आपण क्लास इनसाइड मेथडने करू शकतो. इनसाइड मेथडचा अर्थ एवढं लक्षात ठेवायचं, मेंबर फंक्शन मला क्लासच्या आतमध्ये डिफाईन करायचं आहे. सगळा डेटा प्रोसेस मला क्लासच्या आतमध्ये करायचा आहे. सो अजून एक जी पद्धत आहे. आता याच पद्धतीने आपण दुसरा एक प्रोग्राम करूया. मला 2 संख्यांची बेरीज करायची आहे. किती, 2 संख्यांची बेरीज करायची आहे. ऍडिशन ऑफ 2 नंबरचा प्रोग्राम करायचा आहे क्लासच्या मदतीने. ठीक आहे. तर आता हे सगळं मी रिमूव्ह करतो. ठीक आहे. तर जर मला बेरीज करायची असेल 2 संख्यांची, तर मला जनरली 3 व्हेरिएबल लागणार आहेत. आता मी इनसाइड मेथडचा यूज करून 2 संख्यांची बेरीज करणार आहे. हे दुसरं एक्झाम्पल आहे आपलं. पहिलं एक्झाम्पल बेसिक होतं. तर कोणतंही एक्झाम्पल इनसाइड मेथडने रन करताना काय फॉर्म्युला आहे, स्टेप 1 क्रिएट क्लास, स्टेप टू व्हॉट इज द स्टेप 2 डेटा प्रोसेस, स्टेप 3 ऑब्जेक्ट क्रिएट आणि स्टेप 4 मेंबर फंक्शन कॉलिंग. सो पहिली स्टेप वापरतो इथे मी क्लास. क्लासला सुद्धा आपण आपल्या मनाने नाव देऊ शकतो. क्लास ॲडिशन नावाने बनवला. ठीक आहे, ॲडिशन नावाने क्लास बनवला. याच्यामध्ये मला टोटल डेटा मेंबर 3 पाहिजेत. डेटा मेंबर म्हणजेच व्हेरिएबल. सो इंटीजर A, B, C. ठीक आहे. इथं पब्लिक नावाचा मी डेटा मेंबर घेतलेला आहे आणि आता यामध्ये वॉइड गेट नावाने मेंबर फंक्शन घेतलेलं आहे. ठीक आहे. मेंबर फंक्शन आपण काही घेऊ शकतो. फक्त इथं जे मेंबर फंक्शन क्लासमध्ये घेतोय तेच कॉल करताना यूज करायचं आहे, नाहीतर तुमचा प्रोग्राम रन होणार नाहीये. ठीक आहे. तर पहिल्यांदा प्रोसेस करूया डेटा. सी आउट एंटर टू नंबर्स अगेन एंटर टू नंबर्स. देन इथे मला व्हेरिएबल रीड्स करायचे आहेत, ए आणि बी. 2 व्हेरिएबल मी रीड केलेत. देन सी इक्वल टू A+B. लॉजिक वापरलेलं आहे. मागच्या प्रोग्राममध्ये लॉजिक नव्हतं, बेसिकली फक्त रोल नंबर घ्यायचा होता. इथे मला लॉजिक वापरायचं आहे. सो सी आउट, तुमची इथं ॲडिशन डिस्प्ले होणार आहे. ॲडिशन इक्वल टू सी नावाच्या व्हेरिएबलमध्ये मी इथे रिझल्ट स्टोअर करतोय. देन क्लोजिंग ऑफ फंक्शन अँड क्लोजिंग ऑफ क्लास. इथे मी माझे 2 स्टेप कंप्लीट केलेले आहेत. पहिली स्टेप क्रिएट क्लास, दुसरी स्टेप डेटा प्रोसेस. आता मला तिसरी स्टेप परफॉर्म करायची आहे. तिसरी स्टेप कोणती आहे, क्रिएट ऑब्जेक्ट. ठीक आहे, क्रिएट ऑब्जेक्ट. क्लासचं नाव काय, ॲडिशन. मगाशी स्टुडंट होतं, पण सिमिलरली लक्षात ठेवायचं आहे, क्लास नेम स्पेस ऑब्जेक्ट नेम एंडिंग विथ सेमिकोलॉन. सो फर्स्ट वन मेन्शन ॲडिशन. ॲडिशन मीन्स क्लास नेम. इथे पी नावाचा ऑब्जेक्ट बनवलेला आहे. देन क्लिअर स्क्रीन, अगेन क्लिअर स्क्रीन यूज. आता 3 स्टेप इथे कंप्लीट झालेत. ऑब्जेक्ट सुद्धा क्रिएट झालाय. फक्त मला काय करायचंय, कॉल करायचंय. सो पी डॉट गेट. गेटच का वापरलंय, कारण की वरती गेट मेंबर फंक्शन आहे. इथे मी थोडंसं चेंज करतो, मी मागाचं मेंबर फंक्शन वापरतो. बघूया प्रोग्राम रन होतोय का.
एक ट्रायल घेऊया छोटीशी, जेणेकरून तुम्हाला परफेक्ट समजेल की वरचं मेंबर फंक्शन खाली वापरावंच लागतं. ठीक आहे. तर आता मी वरती गेट नावाचं मेंबर फंक्शन घेतलेलं आहे आणि खाली इन डेटा नावाचं मेंबर फंक्शन घेतलेलं आहे. सो प्रोग्राम कंपाईल करूया. एरर शो झालेला आहे. एरर कोणता आहे वाचूया. काय म्हणते बघा, इन डेटा इज नॉट अ मेंबर ऑफ ॲडिशन. म्हणजे इन डेटा हे जे मेंबर फंक्शन आहे ते ॲडिशनचा मेंबर नाही आहे. सो तुम्हाला इथे काळजी घ्यायची आहे, तुम्ही जे मेंबर फंक्शन बनवले तेच तुम्हाला खाली कॉल करताना यूज करायचं आहे, अदरवाईज एरर येऊ शकतो. सो आता इथं मी वापरलं गेट. गेट नावाचं मेंबर फंक्शन आहे, जनरली गेट वापरलं. ओके. तर आता यामध्ये मला गेट नावाचं मेंबर फंक्शन मी वापरलेलं आहे. तर आता प्रोग्राम मी कंपाईल करतोय बघा. प्रोग्राम कंपाईल केलाय. प्रोग्राम रन करतोय बघा. प्रोग्राम रन केल्यानंतर बघा दोन इथं संख्या टाकलेल्या आहेत. दोन संख्या टाकल्यानंतर आता याची जी बेरीज आहे ती टोटली 7 आलेली आहे. ओके. टोटल किती 7 आहे? 7 आलेली आहे. मी अजून एकदा प्रोग्राम रन करतो. 5 देन 6 आले. ॲडिशन किती आले? 11 आलेले आहे. ओके. तर अशा पद्धतीने आपण क्लासचे प्रोग्राम इझिली करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण क्लासचे प्रोग्राम केलेले आहेत. एक फक्त लक्षात ठेवायचं आहे, क्लासच्या दोन मेथड्स असतात, इनसाइड मेथड आणि आउटसाइड मेथड. इनसाइड मेथडमध्ये 4 स्टेप वापरून आपण प्रोग्राम करतोय. स्टेप 1 आहे, तुम्हाला पहिल्यांदा क्लास बनवा, त्यानंतर त्यामध्ये डेटा प्रोसेस करा, त्यानंतर ऑब्जेक्ट क्रिएट करा, त्यानंतर मेंबर फंक्शन कॉल करा. ठीक आहे. तर या प्रोग्राममध्ये या लेक्चरमध्ये आपण पहिली जी मेथड आहे क्लास इनसाइड मेथड ही आपण कव्हर केलेली आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण क्लास आउटसाइड मेथड कव्हर करणार आहोत. क्लास आउटसाइड मेथड ही इनसाइड मेथडच्या ऑपोजिट वर्क करते. ओके. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जे गरजू स्टुडंट आहेत ज्यांना C++ टेक्नॉलॉजी आहे त्यांना हे शेअर करा, जेणेकरून त्यांना मराठीमध्ये या सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर होतील आणि ते प्रॅक्टिस करू शकतील. ओके. थँक्यू.